तर आपण ज्या संस्थेला आपण पुरस्कार देतो, युसुफ मेहरालींचा फोटो इथे लावला आहे. युसुफ मेहरालींच्या नावाने जी संस्था स्थापन झाली, त्याच्यातले जी पारिक ते नुकतेच 100 वर्ष पूर्ण करून काही काळापूर्वीच आपल्यातनं गेले, त्यांचाही फोटो इथं प्रतिमा लावलेली आहे. तर युसुफ मेहराली सेंटरविषयी आता एक छोटीशी दृकश्राव्य फिल्म आपण पाहणार आहोत. पण युसुफ मेहराली हे काय होते ह्यापैकी इथे जे चळवळीतले कार्यकर्ते त्या सगळ्यांनाच माहीत आहेत, पण काही इतरही तरुण मंडळी आहेत. केवळ 47 वर्षाचं आयुष्य मिळालेला माणूस 1942ला मुंबईचे महापौर म्हणून निवडून आले होते. 1949ला जिथे आपण आता बसलो आहे, म्हणजे नरिमन पॉईंट नव्हतं कारण भर पडायची होती समुद्रात, याच्या पलीकडे दक्षिण मुंबई होती, तिथून ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. आणि हे सगळं करताना सातत्याने शेतमजुरांच्या चळवळी, कामगारांच्या चळवळी, हे सगळं करणं. आणि आत्ता इथे उल्लेख झाला ताईंनी केला, तर मला आत्ता यादी सापडली का त्यांनी राजकीय कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आणि त्यातले विषय 1837 सालचं त्यांचं माझ्याकडं जी यादी आहे. आणि जगामध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा काय चाललं आहे याची सगळी का माझा कार्यकर्ता हा ग्लोबल टू लोकल सगळा वेल इन्फॉर्म असला पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे, हे करणारे फाउंडिंग फादर्स होते. म्हणून आपल्याला हे सगळं चित्र पाहायला मिळतं आहे. तर त्यांनाही आपण अभिवादन करूया. आणि मी विनंती करतो की युसुफ मेहराली सेंटरची जी फिल्म आहे त्यांच्या कार्याविषयीची ती या ठिकाणी दाखवावी. लाईट्स थोडे ऑफ करा. नाही नाही, ते पुस्तक आहे, मधु दंडवतेंनी लिहिलेलं पुस्तक. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सायमन गो बॅक हा नारा देणारे एक द्रष्टे विचारवंत आणि त्यागमूर्ती स्वातंत्र्य सैनिक म्हणून युसुफ मेहरली यांची इतिहासात नोंद आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चले जाव आंदोलनाद्वारे त्यांनी ब्रिटिशांना तगडं आव्हान दिलं. सन 1942 मध्ये ते मुंबईचे महापौर म्हणून निवडून आले. मार्च 1949ला ते दक्षिण मुंबईतून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. परंतु जुलै 1950 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या समाजवादी विचारांची ज्योत विझू नये म्हणून 1962 साली मेहरली यांच्या नैतिक मूल्यांनी प्रेरित होऊन डॉक्टर जी पारिख, BC दत्त आणि मंगला पारिख यांनी युसुफ मेहरली सेंटर या संस्थेची स्थापना केली. आरोग्य, शिक्षण, ग्रामोद्योग, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार अशा सर्व क्षेत्रात सेंटरने दमदार पाऊल टाकलं. मुंबईपासून केवळ 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या तारा गावात आरोग्य सेवा नव्हती. सेंटरने गवताचा मांडव टाकून ग्रामस्थांना आधार दिला. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यात सेंटरची ओळख इतकी मोठी आहे की मुंबई गोवा रोडवरील हे ठिकाण आता पर्यटन केंद्र झालं आहे. या सेंटरला वार्षिक 50-60 हजार नागरिक भेट देतात. विशेष म्हणजे इथे एकदा भेट दिली की नेहमी यावंसं वाटतं. इथे हातांनी बनवलेली मातीची भांडी, खेळणी, गांडूळ खत, हर्बल तेल, सेंद्रिय साबण, जुन्या लाकडापासून नवं फर्निचर याची खरेदी करण्यासाठी गर्दी होते. तसेच सेवाग्रामच्या बापू कुटीची प्रतिकृती, हर्बल वनस्पती नर्सरी, फुलपाखरांचं गार्डन पाहण्यासाठी देखील लोक आवर्जून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी महिलांच्या हातचं अस्सल घरगुती जेवण. मनात घर करून जिभेवर रेंगाळणारी चव चाखायला पुन्हा गर्दी होते. त्यामुळे सेंटरच्या पुढाकारातून विविध क्षेत्रात रोजगार जन्माला आले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत झाली. पण हे सेंटर केवळ उत्पादनांपुरतच मर्यादित नाही, तर राष्ट्रीय संकटात देशाचं आधारस्तंभ सुद्धा ठरला आहे. 2000 सालचा गुजरात भूकंप, 2005 ची तामिळनाडू सुनामी, 2013 ची उत्तराखंड ढगफुटी, जम्मू काश्मीर भूकंप, बिहार मधील कोसी महापूर, ओरिसा चक्रीवादळ, केरळ महाराष्ट्रातील वादळ या सर्व संकटांमध्ये सेंटरने लाखो रुपयांचं साहित्य तसेच जीवनावश्यक अन्नधान्य आणि कपड्याचं वाटप करून नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासलीये. कौतुकाची गोष्ट म्हणजे या सेंटरच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह काढण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत श्रमदान करून माणुसकी जपली आहे. तसेच सेंटरच्या संवेदनशील हातांनी अनाथांना आधार दिला. हजारो मुलांना शिक्षण दिलं. गुजरातमध्ये 3-4 हजार मुलांना स्वावलंबी बनवलं. या संकटातून सेंटरने महाराष्ट्राबाहेर सुद्धा शाखा उघडल्या. तळागाळातील माणसाला न्याय दिला. कोरोना काळात जग हादरलं, कुटुंब उद्ध्वस्त झाली. या काळात सेंटरच्या 100 कर्मचाऱ्यांचे संसार सुरू ठेवणं
हेच मोठं आव्हान होतं. जिद्दीनं ते आव्हान त्यांनी पेललं. देशात सामाजिक सलोख्यासाठी 3 वेळा राष्ट्रीय यात्रा आयोजित केल्या, ज्यात हजारो लोक एकत्र आले. हातात हात घालून त्यांनी शांततेचा संदेश देशभर पसरवला. सामाजिक सह आरोग्य क्षेत्रातही सेंटरचं कार्य महत्त्वपूर्ण आहे. सेंटरमध्ये दररोज रुग्ण सेवा घेतात. त्याचबरोबर दर रविवारी 10-12 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात. मायनर ऑपरेशनसाठी मुंबईचे तज्ञ डॉक्टर विनाशुल्क येतात. त्यामुळे अत्यंत माफक दरात सेवेचा लाभ कर्नाळा पंचक्रोशीत होत आहे. रायगडला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेलचे दिवंगत उद्योजक श्री प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून एका दवाखान्याची निर्मिती 2015 रोजी करण्यात आली. तसेच सेंटरची शैक्षणिक सेवा 3 शाळांमध्ये घडत आहे. 1992 पासून सर्व समाजातील मुलांसाठी गावात शिक्षणाची सोय झाली आहे. गरीब कुटुंबातील 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींसाठी एका वसतिगृहाची सोय सुद्धा सेंटरने केली आहे. वसतिगृहाला अनुदान नसतानाही त्यांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्य, गणवेश आणि वह्या पुस्तकांची व्यवस्था सेंटर करत आहे. सध्या 120 मुली या संधीचा लाभ घेत आहेत. या शाळेतून शिकून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी आज सामाजिक बांधिलकी जोपासून काम करत आहेत. ही सेंटरसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सध्या देशात आणि राज्यात सामाजिक अशांतता, बेरोजगारी, महिला अत्याचार याच्यात दिवसेंदिवस भर पडत असताना त्या सर्वांवर मात करण्यासाठी सेंटर प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीतून सेंटरने वर्तमान काळातल्या भांडवली स्पर्धेत देखील ग्रामोद्योग टिकवून स्वतःचं मार्केट हब निर्माण केला आहे. स्वातंत्र्याच्या, शोषण मुक्तीच्या प्रेरणेतून जन्मलेलं हे सेंटर आजही मानवतेच्या सेवेत तेवत आहे. त्यामुळे युसुफ मेहर अलींच्या विचारांचा वसा आणि वारसा जिवंत ठेवणारं हे एक कुटुंबच आहे. म्हणूनच हे सेंटर म्हणजे तुमचा, आमचा आणि आपल्या सर्वांचा एक परिवार आहे असंही म्हणायला हरकत नाही. या स्वातंत्र्य आणि समाजवादाच्या विचारांनी भारलेल्या युसुफ मेहर अली सेंटरला या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे. आपण कार्याची माहिती देणारी फिल्म पाहिलीत. आपण जे सन्मानपत्र आज संस्थेला प्रदान करत आहोत त्याचं मी आपल्यासमोर वाचन करतो. यशवंतराव चव्हाण सेंटर, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक 2025. युसुफ मेहर अली सेंटर, तारा, जिल्हा रायगड. मानपत्र. भारताचा आत्मा गावामध्ये राहतो हे महात्मा गांधींचे विधान तंतोतंत आचरणात आणणारी संस्था म्हणजे तारा येथील युसुफ मेहर अली सेंटर. भारताची खरी संस्कृती, परंपरा आणि साधे जीवनमान गावांमध्ये वसलेले आहे. ग्रामीण जीवनाचा विकास हा केंद्रबिंदू मानून रोजगार निर्मिती, ग्रामोद्योगातून उत्पादित वस्तूंचा वापर, सेंद्रिय पद्धतीची शेती यासाठी युसुफ मेहर अली सेंटरने लोकचळवळ निर्माण केली. मला इथे एक उल्लेख करायला पाहिजे जे मला वाटतं फिल्ममध्ये आलं नाही. आपण प्रयोग परिवाराला दत्तप्रसाद दाभोळकरांना इथं चव्हाण सेंटरचा पुरस्कार दिला होता. तर 10 गुंठ्यामध्ये एक कुटुंब कसं भागू शकेल याचा जो उत्तम शेतीचा प्रयोग केला तो ताऱ्याला युसुफ मेहर अली सेंटरमध्ये झालेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक बिनीचे शिलेदार युसुफ मेहर अली यांच्या नावाने संस्था 1962 साली स्थापन झाली आणि देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांनी 1966 संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वात पुकारलेल्या भारत छोडो क्विट इंडिया या ऐतिहासिक आंदोलनाच्या घोषणेचे जनक युसुफ मेहर अली हेच होते. बारडोलीचा सत्याग्रह, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, असहकार चळवळ अशा अनेक चळवळीतील सहभागांमुळे त्यांना 8 वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. 1942 साली मुंबईचे महापौर म्हणून तसेच 1949 साली दक्षिण मुंबईतून विधानसभेवर ते आमदार म्हणून निवडून आले होते. महात्मा गांधींच्या विचारांची वसा घेतलेली ही संस्था स्वावलंबी खेडी हा गांधीजींचा विचार पुढे नेण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. अनेक उपक्रम चालवून ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न युसुफ मेहर अली सेंटर करत आहे. देशात सामाजिक सलोख्यासाठी 3 वेळा राष्ट्रीय यात्रा आयोजित करण्यात आल्या, ज्यात हजारो लोक एकत्र आले. हातात हात घालून त्यांनी शांततेचा संदेश देशभर पसरवला.
एका कुटुंबासाठी 10 गुंठे जमिनीवर शाश्वत शेतीचा प्रयोग संस्थेने सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ श्री दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केला होता. पारंपरिक बी बियाणे, नैसर्गिक खतांचा वापर यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीची धूपही कमी होते. या पर्यावरणपूरक प्रयोगातून अधिक सकस व चांगले उत्पादन मिळते. व्हिलेज इंडस्ट्रीच्या माध्यमातून लाकडी घाण्यातून विविध प्रकारची तेले बनवली जातात. तसेच नैसर्गिक घटकांपासून साबण निर्मिती करण्यात येते. हे काम तांत्रिक पद्धतीचे असल्याने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेतात. तसेच कुंभार कामासह टेराकोटा आणि सिरॅमिक मातीपासून गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करण्यात येते. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. इतरही मातीच्या अनेक आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक इथे सतत येत असतात आणि संस्थेला त्याच्यातून आर्थिक उत्पन्नही लाभते. सुतार कामाच्या माध्यमातून घरातील अनेक जुन्या टाकाऊ वस्तूपासून नवीन टिकाऊ वस्तू इथे बनवल्या जातात. संस्थेमध्ये अनेक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे आणि याबरोबरच फुलपाखरांचा अभ्यास करता यावा यासाठी फुलपाखरू उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. संस्थेची गोशाळा असून शेणखत, गांडूळ खताची निर्मिती इथे केली जाते. तसेच शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षणही दिले जाते. दरमहा जवळपास 7 टन गांडूळ खताची निर्मिती होते. तसेच गुरांच्या शेणापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पही उभारण्यात आला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेमार्फत चालवली जातात. आदिवासी मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढावा या हेतूने इथे एक निवासी वसतिगृह देखील उभारले आहे, ज्यामध्ये 100हून अधिक मुली राहत आहेत. हजारो गरीब लोकांना आरोग्य सेवा देणारे रुग्णालय संस्थेमार्फत चालविण्यात येते. फिरत्या दवाखान्याद्वारे वृत्तस्थपणे प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांवर जाऊन आरोग्य सेवा पुरवण्यात येते. सेंटरचे अध्वर्यू डॉक्टर जी पारिक यांच्या पुढाकाराने 50 वर्षापूर्वी सुरू झालेली दर रविवारची आरोग्य सेवा आजही सुरू आहे. देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून पीडितांना प्राथमिक मदत व पुनर्वसनासाठी मदत संस्थेमार्फत करण्यात येते. ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये सागर शाळा, चाइल्ड लाईन, युनिसेफ शैक्षणिक प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकाच वेळी अनेक प्रश्नांवर काम करणारी युसुफ मेहराली सेंटर ही एक अग्रणी संस्था आहे. जनसामान्यांच्या सेवेबरोबरच रचनात्मक, प्रबोधनात्मक, व्यावसायिक आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष कृती आणि पुनर्वसन अशा विविध प्रकारची कामे सेंटरमार्फत केली जातात. महात्मा गांधींच्या विचारांना मानणाऱ्या समाजवादी कार्यकर्त्यांनी ही संस्था घडवली, जोपासली आणि फुलवली आहे. ध्येयवादी स्वातंत्र्य सेनानी युसुफ मेहराली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी बहुआयामी कार्य करणाऱ्या या संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देताना आम्हाला अति आनंद होत आहे. शरद पवार, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर. मी विनंती करतो पवार साहेबांना की संस्थेचे सरचिटणीस श्रीयुत मधू मोहिते आणि आनेराव हे उपाध्यक्ष दोघंही या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांचाही शाल देऊन आणि यशवंतराव चव्हाणांचा स्मृती जपणारा अतिशय एक सुंदर शिल्प छोटंसं हे देऊन आणि त्यासोबत रोख रकमेचा आणि यशवंतराव चव्हाणांनी शैक्षणिक जे ग्रंथ प्रकाशित केलेत ते ग्रंथ या ठिकाणी देतो आहोत. हे सन्मानपत्राचा स्क्रोल आपण त्यांच्या हाती सोपवतो आहोत. संस्थेला हे सन्मानपत्र देताना आम्हाला खरोखरच अतिशय मनापासून आनंद होतो आणि संस्थेने स्वीकारलं. मधू मोहिते आणि आणेराव यासाठी आवर्जून या ठिकाणी आले याबद्दल खरोखर मी मनापासून धन्यवाद त्यांचे करतो आणि मधूजींना मी विनंती करतो की या सत्कारानिमित्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीयुत मधू मोहिते. यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ सन्माननीय नेते माननीय शरद पवार साहेब, कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळेजी आणि खास करून ह्या कार्यक्रमाचे
राज्यस्तरीय पुरस्काराचा जी काही समिती आहे त्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल काकोडकर साहेब, आणि मंचकावर असलेले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आणि आमच्या युसूफ मिर सेंटरचे उपाध्यक्ष नितीन आनेरावजी आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज हा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक समारंभ माननीय पवार साहेबांच्या हस्ते होत असताना आम्हाला पहिल्यांदाच जी आठवण होते ती ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य कुणासाठी म्हणून जो काही एक मार्ग दिला होता, त्यातले आमचे युसूफ मेहरली आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण साहेब, की ज्यांच्या नावाने हा आज आम्हाला गौरव पुरस्कार मिळतो आहे, जे महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतरचे पहिले मुख्यमंत्री, परंतु असे मुख्यमंत्री की ज्यांनी या देशातल्या मातीशी आणि माणसांशी जे नातं सांगितलं, ते नातं एवढं अतूट असं आहे की त्या प्रकारच्या मार्गावरनं पाऊलवाटेनं चालणं फार अवघड आहे. परंतु त्याच वाटेवरून चालणारे सुद्धा आमचे नेते माननीय शरद पवार साहेब, तर ते असे हे सगळे नेते आणि बरोबर ज्यांनी युसूफ मिर सेंटर स्थापना केली 1962 साली, ते आज डॉक्टर जी पारीख, वास्तविक त्यांचं 2 ऑक्टोबरला अलीकडेच निधन झालं. आज ते असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता, पण ह्या सर्व नेत्यांची आम्हाला आवर्जून हा पुरस्कार घेत असताना आठवण होते. त्यांना मी अभिवादन करतो आणि खास करून माननीय यशवंतराव चव्हाण साहेब, ज्यांची आज 41वी पुण्यतिथी आहे, तर त्यांच्याविषयीचं त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळत असताना खरं युसूफ मिर सेंटरला खूप आनंद होत आहे. कारण महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा लढविला गेला, परंतु ब्रिटिशांच्या चले जाव ह्या आंदोलनामध्ये स्वतः यशवंतरावजी होते आणि जवळजवळ आम्ही समाजवादी चळवळीत जे वाढलो त्यावेळी डॉक्टर राममनोहर लोहिया असतील, जयप्रकाश नारायण असतील, आमच्या अरुणा असफ अली असतील, असे अनेक युसूफ मेहरले असतील, या सर्वांची नावं घेऊन पाठ घेऊन आम्ही त्यांचं जे काही त्यातलं योगदान आहे त्याचं कौतुक करत आलेलो आहोत. परंतु यशवंतराव चव्हाण साहेब हे 10 महिने 1942 सालामध्ये अंडरग्राऊंड राहून त्यांनी आपल्या ह्या लढ्याचं काम केलेलं आहे आणि 10 महिने असं अंडरग्राऊंड काम करून त्याने कराडमध्ये असेल, पाटणमध्ये असेल, इस्लामपूरमध्ये असेल, वडूजमध्ये असेल, जे काही काम केलं ते खूप त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की ते सोनेरी पान आहे. आणि निश्चितपणे जेव्हा कसल्याही प्रकारची ब्रिटिश काय करतील, जे ब्रिटिशांचे वारसदार आज सत्तेवरती आहेत, ते जसं काय करतील हे जसं आपल्याला आता काय सांगता येत नाही, तसं ब्रिटिशांच्या काळामध्ये त्या प्रकारची परिस्थिती असताना यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी आपल्या मामलेदार कचेरीवरती झेंडा लावायचं काम, कार्यकर्त्यांना संघटित करायचं काम, गुप्त पद्धतीनं गावामध्ये जाऊन केलेलं जे काम आहे ते फार मोठं आहे, कमालीचं आहे. आणि त्याच वेळी डॉक्टर राममनोहर लोहिया यांच्याबरोबर त्यांचा हा मुंबईमध्ये एक अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मध्यस्थीने त्यांची भेट झाली होती. यशवंतरावजींना डॉक्टर राममनोहर लोहिया यांनी ज्या पद्धतीनं देशाचा संपूर्ण इतिहास सांगितला की बिहारला काय चाललेलं आहे, यूपीमध्ये काय चाललं आहे, दिल्लीत काय चाललं आहे, हे एका हॉटेलमध्ये बसून सांगत होते. आणि त्यावेळेसच यशवंतराव चव्हाण साहेबांनी की आम्ही साताऱ्यामध्ये, कराडमध्ये काय करतो, इस्लामपूरमध्ये काय करतो आहोत, आणि त्यावेळेस त्या दोघांचं एकमेकाचं कौतुक जे काय आहे हे केलेलं होतं. असे यशवंतराव चव्हाण अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले होते.
त्यांचं देवराष्ट्र हे काय गाव आहे, त्या देवराष्ट्र गावापासून त्यांनी जो काय त्यांचा इतिहास आहे तो फार मोठा आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले. कुटुंबाकडे काही त्यांनी पाहिलं नाही, स्वतः वकिली केली. वकिली करताना शिक्षणाला पैसे नव्हते, परंतु त्यांना जमीन विकावी लागली आणि अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण झालं. आणि नंतर महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून, महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून त्यांनी ह्या राज्यामध्ये पहिले मुख्यमंत्री झालेच, पण सह्याद्री धावून गेला म्हणून जवाहरलाल नेहरूंच्या वेळेस त्यांनी 1962 साली त्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध मुख्यमंत्री तर होतेच, उपराष्ट्रपती झाले, संरक्षण मंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांची नाळ ही सामान्य माणसापर्यंत होती. म्हणजे त्यांनी सर्व विचारसरणींचा खरा अभ्यास केला होता. म्हणजे मार्क्सवादी असतील, समाजवादी असेल किंवा एम एन रॉय सारखे काही मंडळी असतील, या सर्वांनी ज्या काही गोष्टी, जो विचार होता त्याचा प्रभाव हा यशवंतराव चव्हाणांच्यावरती होता. आणि अशा एका महान नेत्यांचा, ज्याचा आज खरं वंदावी पाऊले अशा प्रकारचं वर्णन करता येईल असा त्यांच्या नावाने आम्हाला गौरव होतोय, त्याचा आनंद हा युसूफ मेरिट सेंटरला आहे. युसूफ मेरिट सेंटरच्या बाबतीमध्ये मी थोडं आता सांगेन की आता आपण एक आमच्या सहकारी मित्रांनी दत्ता बाळसराफनी खूप चांगली माहिती दिली, आपण सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारची डॉक्युमेंटरी पाहिली. परंतु 1962 साली ज्याच्या आधी डॉक्टर जी पारीख जे काँग्रेसमध्ये वाढले, परंतु काँग्रेसमधून वाढल्यानंतर 1948 साली PSP जी काय स्थापन झाली, प्रजा सोशलिस्ट पार्टी, त्याच्यापासून समाजवादी पक्षात वाढले. आणि अशा वेळेस ते कामगारांच्यामध्ये एवढे प्रसिद्ध होते की त्यांचा दवाखाना ग्रँट रोडमधल्या चिखलवाडीमध्ये होता. आणि चिखलवाडीमध्ये त्यांचा दवाखाना असताना त्यांनी त्या ठिकाणी हजारो शेकडो कामगारांना ते त्यांची सेवा मोफत द्यायचे, अत्यंत अल्प याच्यामध्ये द्यायचे. आणि त्याच्यामधून त्यांचा मित्र एक होता उमाकांत पुतली, की ज्याने सांगितलं की रायगड जिल्हा जवळ आहे, पनवेलपासून 16-17 किलोमीटरवरती ते तारा नावाचं गाव आहे, तिथे त्यांची एक छोटीशी फॅक्टरी होती. ते पेंढ्यापासून, म्हणजे गवताचा जो काय, भाताचा जो काय पेंढा असतो त्याच्यापासून पुठ्ठा बनवायचे, ही त्यांची फॅक्टरी होती. आणि त्या फॅक्टरीकडे ते जात असताना त्यांना खेड्यापाड्यातली माणसं साध्या साध्या, त्यावेळेस खरूज असेल, नारू असेल, ताप असेल, पडसा असेल, जे काय असेल, त्यावेळेस त्यांना आरोग्य सेवा नव्हती. मग ते उमाकांत पुतली डॉक्टर जीजींना म्हणाले की अरे, इथे तर तुझ्याकडे शेकडो माणसं असतात, तर तू आमच्या खेड्यापाड्यामध्ये जर का आला असतं, तू सेवा करशील का? आणि तशा पद्धतीनं डॉक्टर जी पारीखना ते घेऊन गेले. जीजी गेल्यानंतर त्या ठिकाणी गावातले लोक जमले. जीजींचा व्यासंग मोठा होता, गुजराती कम्युनिटीमधले अनेक दानशूर देणगीदार असे मोठे होते. आणि त्यांनी अनेक औषधं, अनेक डॉक्टर्स मित्र जमा केले. आणि ते जेव्हा तारा नावाच्या त्या पनवेलमधल्या गावात गेले, लोकांनी मांडव घातला. आणि मांडव घालून दर रविवारी संडे क्लिनिक, या संडे क्लिनिकच्या माध्यमातून युसूफ मेहदीच्या सेवा सुरू झाल्या. आणि त्या सेवा सुरू होऊन आज आम्ही जवळजवळ 10 राज्यांमध्ये डॉक्टर जी पारीख यांनी हा आपला विचार पसरवला. हा पसरवला असताना त्याच्यामध्ये डॉक्टर मगाशी उल्लेख केला, झाकीर हुसेन सारखे मंडळी आली, अनेक सगळे समाजवादी, मधु दंडवते असतील, हे सगळे मंडळी त्याच्यामध्ये होतीच. नानासाहेब गोरे होते, SM जोशी होते. ही सर्व मंडळी ह्या सेंटरच्या आणि युसूफ मेहदीच्या नावाने ही अशा प्रकारचं जे काही काम होतंय, तर त्यावेळेस त्यांनी आरोग्य सेवा सुरू केली. शिक्षणाची व्यवस्था तिथे नाही आहे, त्यामुळे शाळा सुरू केली. त्यानंतर शिक्षणाबरोबर जो गांधीजींचा विचार आहे की समाजवाद्यांचा नेहमीच असा एक विचार असायचा की औद्योगिकरण, आणि नेहरूंच्या त्या धोरणाच्या बाबतीमध्ये त्यांची काही टीका टिप्पणी होती. त्यामुळे खेड्यातला माणूस, गांधीजी जे म्हणाले की गाव स्वावलंब जर व्हायचं असेल तर ग्रामीण भागात त्याच माणसाला त्याच्या क्षमतेप्रमाणे काम दिलं पाहिजे. आणि म्हणून मग जीजी आणि ह्या सगळ्या मंडळींनी आमच्या त्या तारा गावामध्ये आमचं ऑर्गॅनिक साबण असेल, आमचं त्या ठिकाणी तेलघाणी असेल, मग ते शेंगदाणा आहे, खोबरेल आहे, तिळाचं तेल आहे, बदामाचं तेल आहे, ही सर्व आम्ही घाण्यावरती तिथं तयार करायची.
आणि ती घाण्यावरती करत असताना मातीची भांडी माती जी काय असेल त्याच्यापासून मातीची भांडी बनवणं, नंतर आता आम्ही त्याच्या गणपतीच्या मूर्त्याही करतो, तर हा त्या ठिकाणी त्यांना रोजगार प्राप्त होईल. कार्पेंट्री तयार केली, डेअरी सुरू केली आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज जवळजवळ आम्ही 100 लोकांना ह्या ग्रामोद्योगाच्या रूपानं त्या ठिकाणी सेवा देत आहोत. हा ग्रामोद्योग जो आहे तो आमचा इथे सुरू आहे. आणि असं काम करत असतानाच डॉक्टर जी पारीख हे खरे हाडाचेच एक समाजवादी नेते होते. त्यांनी जेव्हा जेव्हा देशामध्ये मग ते भुजमध्ये भूकंप झाला असेल किंवा जम्मू काश्मीरमध्ये अतिवृष्टी झाली असेल, उत्तराखंडमध्ये झालं असेल किंवा नागापट्टणममध्ये सुनामी आली असेल, या सर्व प्रसंगाच्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना पाठवलं आणि कार्यकर्त्यांना पाठवून त्या ठिकाणी त्या संस्था आम्ही सुरू केल्या. शेकडो घरं भूकंप झाला असताना गुजरातमध्ये आम्ही बांधलेली आहेत. जी त्या ठिकाणी जाऊन बसलेले होते आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी घरं बांधल्यानंतर त्या भागामध्ये जो सॉल्ट पॅन आहेत, त्या सॉल्ट पॅनवर तिकडचा मुस्लिम समाजातला जो मायनॉरिटीचा जो काय गृहस्थ आहेत, माणसं आहेत, ती त्या मासेमारीसाठी आणि सॉल्ट पॅनवरती काम करायला येतात. 8 महिने ते बाहेर असतात, समुद्र काठावर असतात आणि म्हणून मग अशांसाठी सागर शाळा म्हणजे त्या समुद्र काठावरतीच आम्ही थोड्याशा ताडपत्र्या टाकवून नंतर मग थोडंसं आता पत्रे टाकवून त्या ठिकाणी जवळजवळ 2-1 हजार लोकांना त्या ठिकाणी शाळेची शिक्षण व्यवस्था आम्ही सुरू केली. त्यांचं हॉस्टेल केलं, त्यांच्यासाठी दवाखाना केला आणि अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी झालं. आज ज्यांचं अडाणी साहेब जे आहेत त्यांचं जे काही तिथं बंदर आहे, त्या बंदराच्या निमित्ताने त्या ठिकाणी UP आणि बिहारचे अनेक लोक कामाला येतात. तर त्यांना हिंदी माध्यमाची शाळा नाही, पण आम्ही आता हिंदी माध्यमाची शाळासुद्धा गुजरातमध्ये भुजमध्ये आम्ही ही केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं भुजमध्ये 2000 पासून गेली 25-26 वर्ष हे मोठं काम सुरू झालेलं आहे. त्याच प्रकारचं जम्मू काश्मीरमध्ये राजौरी असेल, जम्मूमध्ये असेल, या ठिकाणी आम्ही काही कामं करतो आहोत. त्या ठिकाणी अनेक 200 महिलांना प्रशिक्षण करून त्यांना आम्ही खादी ग्रामोद्योगचे रुमाल बनवणं असेल ताई किंवा काय असतील अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यांना आम्ही त्यातून रोजगार देतो. करोना आला असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रकारचे मास्क बनवणं, हे आम्ही 8-10 लाख मास्क हे आम्ही त्या ठिकाणी बनवले आणि जे अनेक संस्थांना किंवा अनेक गरिबांना ते मोफत वाटले किंवा संस्थांना आम्ही दिले. तर अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच प्रकारचं खाली सुनामी आली असताना 2005मध्ये त्या ठिकाणी त्या सुनामीमध्ये अनेक प्रेतं तर काढलीच, पण त्या ठिकाणी आम्ही जसा इथे तेलघाणी करतो तसे आमचे सेल्वराज नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी स्वतः घाणा तयार केला होता आणि तिकडे खोबरं खूप आहे, तर तिकडे सुद्धा आम्ही तेलघाणी अशा सुरू केल्या. आणि नारळापासून जो काथ्या येतो त्या काथ्याच्या दोऱ्या करणं, काथ्यापासून पायपुसणी करणं आणि त्या ज्या झावल्या असतात म्हणजे नारळाच्या त्याच्यापासून टोपल्या करणं, हॅट्स करणं किंवा अनेक वस्तू शोभेच्या करणं आणि त्याला रंगीत करून त्या खूप आम्ही मुंबईसुद्धा विकलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं त्यांना रोजगार देणं आणि हे काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा 2 एकरची जागा तिकडच्या गरीब शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं काम पाहते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिली. तर असं सुनामीच्या निमित्ताने नागापट्टण तामिळनाडूमध्ये झालं. त्याच प्रकारचं आमचं उत्तराखंडमध्ये झालं. उत्तराखंडमध्ये आम्ही 2013मध्ये ज्यावेळेस फिल्ममध्ये दाखवलं, आम्ही त्यांना नेहमीप्रमाणे कपडे आले, अनेक साहित्य आलं, अनेक काय आलं ते पाठवलं, पण त्यांनी कपडे स्वीकारले नाहीत. ते म्हणले की आम्ही जुने कपडे काय घेणार नाही. मग आम्ही त्याच्या चिंध्या केल्या आणि मग त्याच्या पाय पुसण्या केल्या आणि त्या पुसण्यापासून तिथून सुरू झालं. आणि तो डोंगराळ भाग असल्याकारणानं तिथे आम्हाला पवनचक्क्या लोक म्हणाले आम्हाला पवनचक्की द्या, मग चक्की आटा करायला. आणि मग त्या प्रकारचं तिथे काम सुरू केलं. तिथं डेअरी सुरू केली, ती आज आम्हाला चालवता येत नाही आहे तेवढीशी, पण त्या ठिकाणी अशा प्रकारचं उत्तराखंडमध्ये सुद्धा आम्ही काम सुरू केलं. तर अशा पद्धतीनं हे जे काय आहे उत्तराखंडमध्ये काम झालं. तर त्यामुळे अशा प्रकारचं काम युसूफ मिर सेंटरने अनेक राज्यांमध्ये केलेलं आहे. अनेक ठिकाणी या प्रकारचा कामाचा चाललेला आहे. आज आम्ही ग्रामोद्योग चालवत असताना
पवारसाहेबांनी आणि सेंटरनी जे काही काम केलेलं आहे, आम्ही संपूर्ण पाहिलेलं आहे की पवारसाहेबांनी सत्तेत असताना त्याला जी एक आयाम दिलेली आहे, त्याला जे एक नवीन आधुनिकीकरणाचं जे काही रूप दिलेलं आहे ते देण्यामध्ये आम्ही सेंटर हे कमी पडतो. त्या प्रकारचं जे काय त्याला एक नवीन आयाम देणं, नवीन प्रकारचं करणं, म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा काही कॉम्प्युटरचे क्लासेस आहेत, सर्व काय आहे, परंतु या सर्व गोष्टी ज्या काय आहेत त्याच्यामधला निश्चितपणानं काही विलेज इंडस्ट्री म्हणून जो ग्रामोद्योग म्हणून जो काय आहे तो आजच्या भांडवली स्पर्धेमध्ये टिकवून करणं आणि त्याच्यासाठीचं लागणारं आम्हाला भागभांडवल असेल, रॉ मटेरियल असेल, त्याची सलग चेन करणं आणि ती मार्केटपर्यंत येणं आणि मार्केटमधून पुन्हा त्याचं सर्क्युलेशन होणं, याच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. त्यामुळे आज आमचे डॉक्टर जे पारीख आमच्यामध्ये नाहीत, परंतु यासाठी आम्हाला निश्चितपणानं पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, त्या मगाशी पण आम्हाला म्हणाल्या की काही अशा मान्यवर संस्थांची आवश्यकता आहे. गावातल्या अनेक लोकांनी आम्ही मुलींची शाळा चालवतो, तिथे आज 110 मुली ज्या आदिवासी आहेत त्या 110 मुलींना आज आम्ही संपूर्णपणे मोफत त्या ठिकाणी सर्व या प्रकारचं शिक्षण देत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला अशा प्रकारचं पुढचं मार्गदर्शन हे पवारसाहेबांच्याकडून याच्या आधी मिळत आलेलं आहे. त्यांनी डॉक्टर जीजींना अनेकदा सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे आज आम्ही ही वाटचाल करत असताना ज्या प्रकारचे राज्यकर्ते आहेत ते उद्या काय धोरणं घेतील आणि काय प्रकारची पावलं टाकतील आम्हाला माहीत नाही आहे, परंतु आम्हाला लोकांनी आणि आम्ही अनेक ठिकाणी काही जमिनींचा जो का आहे वारसा तो आम्हाला मिळालेला आहे. 15 एकरची जमीन आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी TB हॉस्पिटल, पण त्याचं नामांतरण आम्ही करून सिनियर सिटीजन कम हॉस्पिटल अशा प्रकारचं करून त्या प्रकारची दिलेली आहे, परंतु आम्हाला त्याचा विकास हा काय करता आलेला नाही आहे. अशा अनेक काही गोष्टी आमच्याकडं आहेत. जैतापूरला जिथे अणुऊर्जा प्रकल्प येतोय तिथे माडवणला आमची 30 एकरची जागा आहे, तिथेही आम्हाला एक काहीतरी एज्युकेशनल हब व्हावा, कारण एका बाजूला नाणार आहे आणि एका बाजूला जैतापूर आहे आणि मध्येच आम्ही आहोत. तर अशा ठिकाणचा हा जो काय सगळा टापू आहे हे खूप सौंदर्यशील आणि असं मोठं असं हे आहे. तर अशा ह्या सगळ्या पातळीवरती आम्ही काम करत असताना आम्हाला मार्गदर्शनाची आणि योग्य अशी सहकार्य निश्चितपणानं आहे. आणि युसूफ मेरी सेंटर हे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बरोबर काही विचार आणि मार्गदर्शन मिळालं तर त्याच्या आम्ही भुकेले आहोत, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा एकदा युसूफ मेरी सेंटरला अशा प्रकारचा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने गौरव करण्यात आला, त्याबद्दल मी सेंटरचे आभार मानतो आणि माझं छोटंसं भाषण जे आहे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.